देवेंद्र फडणवीसांनी दाओसला जाऊन पैशांची उधळपट्टी करू नये. नाना पटोलेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसमधील जागतिक गुंतवणूक परिषदेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक सामंजस्य करार केले जाणार आहेत. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दाओस दौऱ्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओसमधील जागतिक गुंतवणूक परिषदेत सहभागी होणार आहेत आणि यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी दाओसला जाऊन पैशांची उधळपट्टी करू नये. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे देखील गेले होते. तसेच तिकडे जाण्याची नक्कल फडणवीसांनी करू नये. आपले राज्य उद्योगांमध्ये 11व्या स्थानावर गेले आहेत. दाओसला जाऊन पैशांची उधळपट्टी करू नये. राज्यात गुंतवणूक आली पाहिजे. नाना पटोले यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणावर बोलताना पटोले म्हणाले, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. राज्यात सध्या जंगलराज निर्माण झाल्याचं दिसून येतं आहे. मुंबई सुरक्षित नाही, गावातील सरपंच सुरक्षित नाही. भाजपाने सत्तेसाठी दहशत निर्माण केली आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. पोलिसांची भीती राहिलेली नाही. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि कुठलीही भीती राहिलेली नाही. म्हणून अशा घटना घडत आहेत. एकनाथ शिंदे पण अनेकदा गेले. राज्यातलेच उद्योगपती घेऊन गेले. सरकारच्याच खर्चाने घेऊन गेले. त्याचा हिशोब त्यांनी दिला नाही की कोण कोण यांच्याबरोबर गेले. हीच नकल फडणवीसांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे. राज्यामध्ये ते म्हणतात की आमचं राज्य उद्योगामध्ये 1 नंबर आहे देशातलं. आता तर आपल्या राज्याचा नंबर 11व्यावर गेलेला आहे. आता तो अजून खाली जातो आहे. आणि म्हणून माझा हे सरकारला प्रश्न आहे की दाओसला जाऊन राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा खऱ्या पद्धतीनं या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे. फक्त घोषणेचा पाऊस नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या औद्योगिक व्यवस्थेच्या माध्यमातून, आणि ते हरित उद्योग असले पाहिजे, पोल्युशनवाले उद्योग नसले पाहिजेत, आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जी बेरोजगारी आहे ती संपली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. भाऊ, गडचिरोलीमध्ये तुम्ही म्हणाला की मोठ्या प्रमाणात खनने सुरू आहे आणि लूट सुरू आहे. बीड होऊ नये असं तुम्ही म्हणताय. गडचिरोलीचं नेमकं त्यापाठी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.